नमस्कार. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चर्चा करतोय नी रिप्लेसमेंटबद्दल रुग्णांच्या शंकांचं निरसन आज आपण करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर राघव बर्वे. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर बर्वे हे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात ते सेवा बजावत आहेत. सांधेरोपण आणि ऑर्थोस्कोपीमध्ये ते तज्ज्ञ आहेत. पुण्यात डॉक्टर बर्वे यांचं कर्वे रोड गरवारे कॉलेजजवळ स्वतःचं क्लिनिक आहे. त्याशिवाय पुण्यातल्या रुबी हॉल, मंगेशकर हॉस्पिटल आणि जोशी हॉस्पिटलशी ते संलग्न आहेत. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे नी रिप्लेसमेंटबद्दल रुग्णांच्या शंकांचं निरसन. आपण डॉक्टरांचं स्वागत करू आणि चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी मला सांगा, नी रिप्लेसमेंटमध्ये किती हाडं नेमकी काढली जातात? नमस्ते. नी रिप्लेसमेंटमध्ये मांडीचं हाड आणि नडगीचं हाड अशी 2 हाडांपासून गुडघा बनतो. लोकांचा मिसकन्सेप्ट असा आहे की बरेच इंच दोन्ही हाडं काढावी लागतात, पण ॲक्च्युली 9 ते 10 मिलीमीटर हाड दोन्ही बाजूचं काढून त्याच्या ऐवजी मेटल आणि प्लास्टिक यांनी ते रिप्लेस होतं. त्यामुळे ॲक्च्युली नी रिप्लेसमेंट ही सरफेस रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आहे. वरचं बोन आणि खालचं बोन हे जे सरफेसेस, कार्टलेज आणि बोन जे खराब झालेलं असतं ते काढून टाकून त्याच्याऐवजी मेटल प्लास्टिक ते रिप्लेस होतं. डॉक्टर, पूर्वीपेक्षा रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आता सोपी झाली आहे आणि नेमकं किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं रुग्णाला? सोपी म्हणजे ती शस्त्रक्रिया पूर्वी 30-40 वर्षापासून केली जाते, पण आजकाल टेक्नॉलॉजी एवढी सुधारलेली आहे. मेडिसिन्स जी दिली जातात पेशंटला, पेनकिलरची किंवा ॲनेस्थेशिया ज्या पद्धतीचे दिले जातात, त्यामुळे पेशंट आयदर त्याच दिवशी किंवा नेक्स्ट डे चालून फिरायला लागू शकतो. पेशंट 3 ते 4 दिवसात घरी जातो. आणि बऱ्याच पेशंट्सना असं एक फोबिया आहे रिप्लेसमेंटबद्दल की नंतर फिजिओथेरपी, रिहॅबिलिटेशन किती लागेल, तर ते माझ्या मते 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीत 10 ते 12 फिजिओथेरपीचे सेशन्स लागतात. ऑलमोस्ट 90 to 95% पेशंट्समध्ये. पेशंटचं चालणं फिरणं आणि फिजिओथेरपी आजकाल खूपच सोपी झालेली आहे पूर्वीच्या मानाने. नी रिप्लेसमेंटला वापरायचे इम्प्लांट्स स्वस्त झाली आहेत का आता? आणि मला आणखी 2 उपप्रश्न त्याबद्दल विचारायचे आहेत. अगदी कमी किमतीमध्ये शस्त्रक्रिया करता येते का? आणि मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शस्त्रक्रिया करणं नेमकं कसं फायद्याचं आहे रुग्णासाठी? बरेच 1-2 वर्षापासून बरीच इम्प्लांट्स स्वस्त झाली आहेत, परंतु नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया पूर्वी लोकांना वाटायचं की स्टेंट्स किंवा इतर सामुग्रीसारखी खूप स्वस्त झाली असेल का, तर नाही. रिप्लेसमेंट करणारा जो सांधा आहे, गुडघा, तो जास्तीत जास्त 8 ते 10 हजारांनी स्वस्त झाला आहे. त्याच्यापेक्षा रिप्लेसमेंट करणारा इक्विपमेंट म्हणजे ते इम्प्लांट आज जे आपण टाकतो ते चांगल्यातलं 8 ते 10 हजारांनीच फक्त स्वस्त झालेलं आहे. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे बरेच ॲडव्हर्टाईज येतात की ही शस्त्रक्रिया अगदी 50,000 रुपयात, 70,000 रुपयात करून दिली जाईल. माझ्या मते पेशंटनी ह्याबद्दल थोडीशी काळजी बाळगली पाहिजे. चांगला सांधा वापरला जातोय का नाही, चांगली OT फॅसिलिटीज आहेत का नाही, सगळ्या गोष्टी डिस्पोजेबल म्हणजे परत न वापरता त्या पेशंटसाठी वापरून डिस्पोज केल्या जात आहेत का नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे इन्स्टिट्यूटला ह्या शस्त्रक्रिया करणं फार गरजेचं असतं, कारण मेजॉरिटी ऑफ दीज पेशंट्स हे 65-70 वयाच्या पुढचे असतात. त्यामुळे त्यांच्यात रिस्क थोडीशी जास्त असते. पेशंटला बॅकअप फॅसिलिटीज ICU, CCU किंवा एखाद्या कॅथलॅब जर लागली तर इन्स्टिट्यूटमध्ये ह्या शस्त्रक्रिया करणं माझ्या मते फायद्याचं होतं. इन्स्टिट्यूटमध्ये ह्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जी इक्विपमेंट्स किंवा मॉड्युलर OTs किंवा स्पेस सूट्स हे आणि डिस्पोजेबल गोष्टी वापरण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळं इन्स्टिट्यूटमध्ये या पेशंट्समध्ये ज्यांच्यात रिस्क जास्त आहे त्या शस्त्रक्रिया करणं माझ्या मते फायद्याचं ठरतं. रोबोटिक किंवा मग कम्प्युटर असिस्टेड रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं? ॲक्च्युली कम्प्युटर असिस्टेड शस्त्रक्रिया 10-12 वर्षापूर्वी जेवढ्या फास्ट आली तेवढ्याच फास्ट गेली. रोबोटिक शस्त्रक्रिया आजकाल बरंच फॅड त्याचं माजलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण याचे ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो. रोबोटिक शस्त्रक्रिया पेशंटचा मिसकन्सेप्ट आहे की रोबोट स्वतः त्यांचा गुडघा बदलतो, असं नाही आहे. रोबोटिक आर्म हा स्वतः सर्जनच हातात धरून शस्त्रक्रिया करतो. त्यामुळे एरर जर व्हायची असेल तर त्या सर्जनच्या एररप्रमाणे एरर होण्याची शक्यता तेवढीच आहे जेवढी बिना रोबोटची केली जाते. नॉर्मली रोबोट शस्त्रक्रिया 1% कमी पेशंट्सना वापरावी लागते, ते सुद्धा गरज असल्यास. हे रोबोट्स इक्विपमेंट प्रचंड महाग आहेत, म्हणजे 6 ते 8 कोटी रुपये त्याची कॉस्ट आहे. आणि त्यामुळे आपल्याकडच्या पेशंट्सना इकॉनॉमिकली व्हायबल खरं सांगू तर नाही आहे. ही रोबोट जर शस्त्रक्रिया केली असं जर कोणी सांगितलं तर माझ्या मते त्याच्यात पेशंट्सनी त्याचे डिटेलिंग मागणं फार गरजेचं आहे.
आणि रोबोटनी शस्त्रक्रिया करणं आणि नॉर्मल शस्त्रक्रिया करणं जगात कंपॅरेटिव्ह रिझल्ट्समध्ये तफावत मुळीच नाही. त्यामुळे माझ्या मते थोडंसं रोबोटचं सध्या हाईप आहे. माझ्या मते थोड्या दिवसांनी हे कम्प्युटर नॅव्हिगेशनसारखंच हळूहळू खाली येणार आहे. पण 1% पण लोकांना ती लागत नाही नॉर्मल नी रिप्लेसमेंटमध्ये. तुम्ही आत्ता म्हणालात की 1% ही रुग्णांना रोबोटिक शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. याचा अर्थ कुठल्या रुग्णाला रोबोटिक शस्त्रक्रिया करायची हे रुग्णानुसार ठरवलं जातं? रुग्णानुसारपेक्षा हाडाची जी ठेवण आहे किंवा मांडीच्या हाडाची जर वाकडेपणा आधी असेल आणि त्याच्या खाली जर रिप्लेसमेंट करायला लागेल तर त्या पेशंट्समध्ये कम्प्युटर किंवा रोबोट यदा कदाचित वापरायला लागू शकतो. रिप्लेसमेंटला पर्यायी काही उपाय आहेत असं वाटतंय का, की मग रिप्लेसमेंट करावीच लागते? माझ्यामध्ये रिप्लेसमेंट केलं की पुन्हा पुन्हा रिप्लेसमेंटच करावी लागते. रिप्लेसमेंट एकदा केलं की तुम्हाला रिव्हर्स येता येत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी कार्टिलेज आणि बोन काढून टाकता. पेशंट 55च्या आत असेल तर त्यांनी दुर्बिणीतनं शस्त्रक्रिया किंवा एक लुब्रिकंट इंजेक्शनचा वापर सांध्यात करून किंवा एक बाग करेक्ट करायचं एक ऑपरेशन असेल, HTO म्हणतात, ज्यांनी सांध्याच्या आतल्या भागातला लोड बाहेरच्या भागात टाकला जातो, ज्यांनी ऑलमोस्ट 8-10 वर्ष चांगली मिळू शकतात. हे सांगायचा उद्देश असा आहे, रिप्लेसमेंट केलेला सांधा 15 ते 20 वर्षच टिकतो. त्यामुळे त्या पेशंटला जर 40ला रिप्लेस केला तर तो 55 नंतर परत 70 रिपीटेडली रिप्लेस करावा लागतो. त्यामुळे पहिली शस्त्रक्रिया प्रिफरेबली 55-60च्या जर पुढे केली तर रिप्लेस केलेला सांधा आणि पेशंटचं लाईफ एक्सपेक्टन्सी हे साधारण सेमच राहतं. सांध्याजवळच्या हाडामध्ये बसवलेले प्लेट्स किंवा स्क्रू हे काढावे लागतात का? माझ्या मते जर तो सांधा इव्हेंच्युअली आर्थरायटिस होऊन त्याला रिप्लेसमेंट लागणार असेल, म्हणजे उदाहरणार्थ 50 वर्षाच्या गृहस्थाला समजा नडगीच्या हाडाच्या वरच्या भागात फ्रॅक्चर झालं, ते समजा प्लेट स्क्रू किंवा नेलनी फिक्स केलं, एकदा फ्रॅक्चर चांगलं जुळलं 1.5-2 वर्षानंतर तर तेव्हा ते प्लेट स्क्रू काढावेत, कारण ते इव्हेंच्युअली 60-65ला जर तो सांधा रिप्लेस करायला लागणार असेल तर तेव्हा हे प्लेट स्क्रू मध्ये येतात. त्यामुळं 2-2.5 वर्ष झाली आणि हाड जर चांगलं जुळलं असेल तर त्या प्लेट स्क्रू आणि नेल काढावीत असं माझं सजेशन आहे. दोन्ही गुडघे एका वेळेस रिप्लेसमेंट करता येतं का? कारण रुग्णांच्या मनात ही शंका असते की एकाच वेळेला करायचे की आधी एका गुडघ्याची शस्त्रक्रिया आणि मग दुसऱ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करायची. काही वर्षापासून हा प्रश्न सतत पेशंट विचारतो आणि का मला अजून लक्षात आलेलं नाही आहे. बरेच पेशंट्स एक सांधा पूर्ण आर्थरायटिक असतो आणि दुसऱ्या सांधाला आर्थरायटिस नसतो आणि पेन पण नसतं, तरी पण एक 50% पेशंट असं विचारतात की उजवा बदलतोय समजा मी, तर डावाही बदलून घ्यावा का? मला त्यांना नेहमी मी सांगतो की जो सांधा दुखतोय तो रिप्लेस करावा. न दुखणारा सांधा समजा 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर किंवा इव्हन 10 वर्षानंतर दुखायला लागला तर त्याचं रिप्लेसमेंट त्यावेळेस केलेली सुद्धा फायद्याची ठरते. दोन्ही सांधे रिप्लेस करण्यासाठी पेशंटचे दोन्ही सांधे सिव्हिअरली आर्थरायटिक पाहिजेत आणि दोन्ही सांध्यामध्ये सेम पेन पाहिजे. दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, दोन्ही रिप्लेस करण्यासाठी दोन्ही नी रिप्लेसमेंट करण्यासाठी पेशंटचा मेडिकल फिटनेस फार महत्त्वाचा आहे. पेशंट 72-75 वयाच्या पुढचे दोन्ही सांधे रिप्लेस केले तर थोडीशी रिस्क जास्त आहे. जर दोन्ही आर्थरायटिक सांधे असतील तर अशा पेशंटला स्टेज बायलॅटरल रिप्लेसमेंट केलं जातं. आज एक केलं जातं आणि मग काही दिवसांनी दुसरं केलं जातं. त्याच्यात मेडिकल रिस्क थोडीशी कमी होते. आणि ऑफकोर्स मी तुम्हाला म्हणलो तसं जर दोन्ही सांधे सिव्हिअरली आर्थरायटिक असतील, म्हणजे पेशंटला 2 पावलंसुद्धा चालता येत नसतील दोन्ही गुडघ्यांनी, तर रिस्क एक्सप्लेन करून त्याच दिवशी दोन्ही सांधे रिप्लेस करता येतात. रिप्लेसमेंट झालेला सांधा किती वर्ष टिकतो साधारण? कारण रुग्ण एवढा खर्च करतो त्यामुळे त्याच्या मनात हा एक विषय असतोच की आपण आत्ता शस्त्रक्रिया करतोय त्यामुळे हा सांधा आपल्याला किती वर्ष आता टिकणार आहे. हे माझ्या मते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जे मी मगाशी पण एका माझ्या ह्याच्यात सांगितलं, 15-20 वर्ष नॉर्मली रिप्लेस केलेला सांधा टिकतो. अगदी रेअरली तो 22-25 वर्ष टिकतो. पण ह्यामध्ये रिप्लेस केलेला सांधा कुठल्या मेकचा टाकला आहे, कसा टाकला आहे, कुठल्या ऑप्टिमाइज कंडिशनमध्ये टाकला आहे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत सर्जिकल साईडकडनं. आणि दुसरी बाजू पेशंटनी त्या सांध्याचा उपयोग कसा केला आहे. काही पेशंट्स पेन फ्री झाले की पेशंट नको त्या गोष्टी करायला लागतात. म्हणजे आपण असंही बघितलेलं असेल ॲडव्हर्टाईजसाठी पेशंट जमिनीवर बसून जेवण करतात, जमिनीवर बसून सर्व गोष्टी करतात. माझ्या मते ह्या गोष्टींनी सांध्याला
जे लाईफ 15-20 वर्ष आहे ते डेफिनेटली कमी होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सांध्याला चालणं फिरणं ठेवा. तुम्ही गाडी चालवू शकता, जिना चढउतार चालू शकतो, परंतु त्याला एक्स्ट्रीम मुवमेंट्स म्हणजे वज्रासन, पद्मासन, मांडी घालून रोज बसणं, इंडियन टॉयलेट वापरणं, ह्या जर गोष्टी नियमितपणे सांध्या त्या गुडघ्यांनी पेशंटनी जर केल्या तर त्या सांध्याचं लाईफ 10 वर्षांनी सुद्धा कमी येऊ शकतं. म्हणजे 5-7 वर्षात पोस्ट सर्जरी पेशंट रिव्हिजन शस्त्रक्रियेला येऊ शकतो. नीट जर वापर केला तर नॉर्मली मेजॉरिटी पेशंट्समध्ये मी तुम्हाला सांगतोय 15 ते 20 वर्ष सांधा उत्तम टिकतो. म्हणूनच माझं पेशंटना सांगणं आहे की पहिलीच रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया 55-60च्या नंतर जर करून घेतली तर ती आयडियल असते. जर रुमॅटॉईडसारख्या पेशंटमध्ये 2 पावलं आत चालता येत नाहीत, 40 वर्षाची पेशंट आहे, त्यांना संधिवाताचा प्रचंड त्रास आहे, अशा पेशंटनी 60-65पर्यंत थांबू नये. त्यांनी 35-40ला सुद्धा रिप्लेस करून घ्यावा स्वतःचे गुडघे. परंतु ऑस्टिओआर्थरायटिस वयाप्रमाणे झिजलेले सांधे जर सहज शक्य असतील तर 55-60 वयानंतर रिप्लेस केले तर ते 15-20 वर्ष म्हणजे 80पर्यंत साधारण टिकतात. माझ्या मते जे आजकाल पेशंटचं लाईफ एक्सपेक्टन्सी जर 80 धरली तर 60 ते 80 तेव्हा एकदाच पेशंटचा सांधा रिप्लेस करायला लागतो. जर लवकर केलं तर तो सांधा रिव्हिजन रिप्लेसमेंटला येतो, ज्याला खर्च जास्त आहे, रिस्क जास्त आहे आणि त्याचं लाईफ, त्या रिव्हिजन सांध्याचं लाईफ 10-12 वर्षाचं आहे. त्यामुळे माझ्या मते ह्याच्याबद्दल पेशंटनी विचार करणं फार महत्त्वाचं आहे. इन्फेक्शन जर झालेलं असेल तर तो सांधा बदलता येतो का? हे नॉर्मली इन्फेक्शन लो ग्रेड आहे का हाय ग्रेड आहे, कुठल्या पद्धतीचे ऑर्गॅनिझम्स त्यात ग्रो झालेत. खरं सांगू तर आपल्या देशात एकदा इन्फेक्ट झाला सांधा की त्याच्यावर बरेच काळ उपचार केले जातात वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सनी किंवा गुडघा क्लीन करून. माझ्या मते असे सांधेंना रिप्लेस करू नयेत, कारण डॉर्मंट इन्फेक्शन बोनमध्ये कुठेतरी राहू शकतं आणि जर डॉर्मंट इन्फेक्शन अगदी 8-10 वर्षांनंतर सुद्धा परत जर आलं रिप्लेस केलेल्या सांध्यामध्ये तर तो अख्खा रिप्लेस केलेल्या सांधा मध्ये इन्फेक्शन होऊन तो परत रिव्हाईज करायला लागतो. माझ्या मते आपल्याकडे पेशंट्स ना ती सर्जरी एकच सर्जरी पाहिजे असते, त्याला रिपीटेड सर्जरी आज नको असतात. त्यामध्ये इन्फेक्शन असेल सांध्याचं तर रिप्लेसमेंट टाळावं. आयडियली तो सांधा फ्यूज करावा, म्हणजे सांधा फिक्स करणं म्हणतात ज्याला, ज्याच्यात सांधा हलत नाही पण पेशंटला पेनलेस चालता येतं. तुम्ही आत्ता म्हणालात की पेनलेस चालता येतं, पण मग अशा रुग्णांची मानसिकता बदलणं ते पण खूप गरजेचं असेल. हे काम सुद्धा मग अशा वेळेला डॉक्टरांना करावं लागतं. पेशंटला फ्युजन म्हणजे रिप्लेस करायच्या ऐवजी इन्फेक्ट झालेला सांधा घट्ट करणे ह्याला फ्युजन म्हणतात. ह्याच्यासाठी प्रचंड काउन्सिलिंग लागतं. परंतु जो पेशंट ऑलरेडी इन्फेक्ट झालेला आहे, आयदर रिप्लेस केल्यानंतर किंवा गुडघा इन्फेक्ट झाला आहे काही कारणांनी, तर ह्या पेशंटना सततचं ड्रेसिंग, दुखणं, त्यातनं पू गळणं किंवा पाणी येणं यांनी पेशंट 1-2 वर्ष बेजार झालेले असतात. सततचं ड्रेसिंग, त्यातनं प्रोटीन जातात, पेशंटचं वजन कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं, पेशंटला सतत ताप येत असतो. तर अशा पेशंट्सना फ्युजनचं काउन्सिलिंग सोपं पडतं, कारण त्या पेशंटला हा रोजचा त्रास नको असतो. त्यामुळे पेशंटचा पाय एकदा फ्यूज करून टाकला की 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत पेशंटचा दोन्ही बोन एकसंध होतात आणि पेशंट गुडघा न फोल्ड करता पण कितीही अंतर पेनलेस चालू शकतो. डॉक्टर, गेल्या काही काळामध्ये सांधे रोपण किंवा गुडघ्यांचं रोपण ही शस्त्रक्रिया वाढायला लागली आहे, हे रुग्ण वाढायला लागलेत. काय नेमकं त्यामागचं कारण असू शकतं? जीवनशैली की मग आणखी काही? माझ्या मते रिप्लेसमेंटचा सक्सेस रेट चांगला आहे. हे नेहमी मी पेशंटना म्हणतो. बरेच 100मधला एखादा पेशंट विचारतो, डॉक्टर माझं रिप्लेसमेंट करायचं आहे पण माझ्या शेजारच्या एक आजी आहेत, त्या आधी चालत होत्या, आता चालत नाहीत रिप्लेसमेंटनंतर. पण मी त्यांना म्हणतो 1000मध्ये ह्या एखादा पेशंटला प्रॉब्लेम येतो, 999 पेशंट उत्तम होतात. म्हणूनच रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया वाढलेल्या आहेत. आणि पेशंटला बेसिकली दुखण्यापासनं औषध गोळ्या घेऊन बाकीच्या इतर प्रयोग करून रिलीफ मिळालेला नसतो. आणि रिप्लेस केलेला सांधा ॲब्सोल्युटली पेन फ्री होतो आणि हा पर्सेंटेज ऑलमोस्ट 90 ते 95% पेशंट्स पेन फ्री होतात. ह्याच्यामुळेच माझ्या मते रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण गेल्या 10-20 वर्षात प्रचंड वाढलेलं आहे. जगातही वाढलेलं आहे आणि भारतातही वाढलेलं आहे.
डॉक्टर, आणखी एक प्रश्न मला विचारायचा होता. जर ही शस्त्रक्रिया केली असेल तर त्यानंतर रुग्णाने नेमकी काय काय काळजी घ्यायला हवी? माझ्या मते माझ्या फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण एकदा रिप्लेस केला की काहीतरी मेटल वर्क किंवा फॉरेन मटेरियल आपल्या शरीरात येतं. त्याच्या बाजूला इन्फेक्शन पकडण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे पेशंटनी कुठलंही बॉडीतलं इन्फेक्शन, युरिनरी इन्फेक्शन, डेंटल ॲप्सेस किंवा कुठेही कट झालं त्याच्यात ॲप्सेस, ह्या गोष्टी अंगावर काढू नयेत. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन अँटीबायोटिक चालू करावं. आणि ह्या पेशंट्सना रिप्लेस केलेल्या सांध्याच्या भोवती पडून हाड मोडून देऊ नये. कारण रिप्लेस केलेल्या सांध्याच्या भोवती जर फ्रॅक्चर झालं तर ते पेरिप्रोस्थेटिक फ्रॅक्चर म्हणून ओळखलं जातं. आणि हे फ्रॅक्चर्स रिप्लेस केलेल्या सांध्याला लूज करू शकतात जर फ्रॅक्चर सांध्याच्या जवळ असेल तर. आणि थोडंसं जर लांब असेल तर त्याला फिक्सेशन वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लेट स्क्रूनी करावं लागतं, जे परत एक जिकिरीची शस्त्रक्रिया ठरते. त्यामुळे रिप्लेस केलेल्या सांध्यानी सांभाळून चालावं, रुटीन ॲक्टिव्हिटीज कराव्या, जिना चढ उतार करताना जरा साईडला धरावं, त्यात ट्रिप पडू नये, गाडी चालवायला प्रॉब्लेम नाही. अननेसेसरी नॉर्मल सांधा वयाच्या 30चा पेशंट जसा करतो त्याला कॉपी करायला जाऊ नये. स्वतःचा रिप्लेस झालेला सांधा हे ओळखावं, स्वतःचं वय ओळखावं 60-65 वर्षाच्या पेशंटनी. कारण असे पेशंट्स होतं काय, त्यांचं दुखणं गेलं की ते पेशंट ओव्हर एन्थुजियास्टिकली बऱ्याच गोष्टी जास्त करायला लागतात आणि त्यामुळे कुठेतरी प्रॉब्लेम येतो. त्यांनी स्वतःच्या जीवाला सांभाळून जर गोष्टी केल्या तर 15 ते 20 वर्ष तो सांधा व्यवस्थित काम देतो. डॉक्टर, सांधे विकाराचे रुग्ण आजकाल वाढत चाललेले आहेत, तर त्यासाठी जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? माझ्या मते सांधे विकार होऊ नये म्हणून फिटनेस फार महत्त्वाचा आहे. डेली स्पोर्ट्स, प्रॉपर डाएट, एक्सरसाइजेस आणि स्वतःला गुडघ्याला जे योग्य आहे ते व्यायाम करणं. मी माझ्या मागं पण एकदा मुलाखतीत सांगितलेलं आहे, दुसरा माणूस करतो म्हणून तेच मी करावं हे माझ्या मते फार चुकीचं आहे. आपल्या शरीराला जे योग्य वाटतं आणि जे आपल्या शरीराच्या वजनाला, आपल्या कॉन्स्टिट्यूशनला, आपल्या जेनेटिक मेकअपला जे योग्य आहे ते आणि जे आपल्याला सोसेल त्या गोष्टी कराव्यात. पण फिटनेस माझ्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. स्थूलता, वाईट आहारच्यामुळे पोचते आणि आर्थरायटिस लवकर होतो. त्यामुळे त्या सांध्यांचं रिप्लेसमेंट जास्त लवकर करावं लागतं. जर फिटनेस ठेवला, वजन आटोक्यात ठेवलं, नियमित व्यायाम करून मांडीचे स्नायू बळकट ठेवले तर पेशंटला योग्य. डॉक्टर, नी रिप्लेसमेंटबद्दल प्रेक्षकांच्या मनातली शंका दूर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.